ब्रेकिंग न्यूज अशी की छत्तीसगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवादी आणि सुरक्षा दलात चकमक सुरू आहे। आतापर्यंत सुरक्षा दलाने 14 माओवाद्यांचा खात्मा केला आहे। दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर आजही चकमक सुरू आहे। दरम्यान घनदाट जंगलात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू आहे। दरम्यान चकमक झालेल्या घटनास्थळावरून AK-47 SLR यासारख्या अत्याधुनिक शस्त्रसाठा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे। याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। महेश, काय अपडेट? विशाल, हा जो भाग आहे दंतेवाडा नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला घनदाट भाग आहे। घनदाट जंगलाने व्यापलेला भाग आहे आणि या भागात माओवाद्यांचं लोकेशन मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती आणि त्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी या भागात एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि या ऑपरेशन मध्ये माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणेला मोठं यश आलेलं आपण असं म्हणू शकतो। कारण 2 दिवसापासून जवान या ठिकाणी अभियान राबवत होते आणि आज तब्बल 4 तासापासून या ठिकाणी ही चकमक झाली आणि या चकमकीत तब्बल 14 माओवादी ठार झालेले आहेत। अजूनही या भागात सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे आणि या सर्चिंग ऑपरेशन मध्ये 14 माओवाद्यांचे मृतदेह सापडलेले आहेत। त्यासोबतच SLR AK-47 यासारखी अत्याधुनिक शस्त्रही सापडलेली आहेत। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडलेला असला तरी अजूनही मृतक माओवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी अजूनही शोध मोहीम सुरू आहे। घनदाट जंगलाने व्यापलेला भाग आहे। मोबाईलचं नेटवर्क सुद्धा पोहोचू शकत नाही। अशा सगळ्या परिस्थितीत आपली सुरक्षा दलं जी आहेत ती महेश तिथं काम करतात। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।